पुढे म्हणतात ते लिखाण येत नाही. लिखाण द्या. त्या पालकाला तुम्ही असं करा की ज्या दिवशी येतील त्या दिवशी त्यांचीच परीक्षा आहे. त्यांना एखादा विषय द्या, कागद द्या, पेन द्या आणि 3 तास त्याच्यावर लिहायचं, हलायचं नाही म्हणून. त्यांना समज असूनही 3 तास नाही ते पोरं नाही. मग आम्ही लिखाण जे आहे ते देतो, नाही असं म्हणायचं नाही. आम्ही लिखाण देतो. कोणतं लिखाण देतो? तुम्ही त्यांना चित्र रंगवायला सांगता की नाही मुलांना? या वयातलं लिखाण हेच. मुलगा जन्म झाला आणि लगेच पडू लागला असं थोडं असतं म्हणा, असं नसतं. या वयातलं लिखाण जे आहे हे असंच असतं. मग आम्ही काय करतो, महिन्याला एखादं चित्र रंगवायला लावतो. तसं करू नका. दररोज द्या ना त्यांना आणू द्या वया मिळतात प्रत्येक वेगवेगळ्या, पण वेगवेगळं सांगायचं त्यांना. कधी फुलाचं चित्र आहे, कधी गोल जो आहे तो आहे, कधी त्रिकोण आहे, कधी चौकोन आहे, कधी उभ्या रेषा आहेत, कधी आडव्या रेषा आहेत. झालं ना लिखा? झालं का? देतो लिखा. असं त्यांच्या हृदयात जोपर्यंत माणूस हृदयात शिरत नाही तोपर्यंत कुणीही ऐकणार नाही. रामकृष्ण परमहंस तेवढं सांगत होते, तो काही ऐकत होते काय? आपले स्वामी विवेकानंद यांनी जगांना भरपूर सांगितलं, उत्तिष्ठ जागरण जागे. आपण मी घरी सांगायला गेलो तर कुणी ऐकत नाही. ऐकतं का आपल्या घरी? तुमच्या ऐकत असतील तुमच्या चेहऱ्यावर. बाबा बोरकर म्हणतात, जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे. तर लिखाण आम्ही देतो. असं तुम्ही दररोजच्या पोरांना आणि त्यांना दिल्यानंतर त्यांच्या ज्या वेळेला वह्या भरतील त्यावेळेला त्यांना कळेल की अरे लिखाण दिलं जाते. आता गिरवण्याच्या पण वह्या मिळतात आणि भाषा बस नुसतं गिरवत राहील. त्यांना तुम्ही सांगा ना, वट सावित्रीची पौर्णिमा होती का, काल उपवास होता, तर आज तो सोडायचा, आज आम्ही पुरणपोळी केली. पण तुम्ही म्हणा की तुम्ही असं करा, तुम्ही पुरणपोळी करा, दररोज करायची. आज करायची, उद्या करायची, परवा करायची, तेरवा करायची, महिनाभर करा आणि दररोज तेच खायचं. असं होईल. मग मुलांना गिरवायला दिलं तर कंटाळा. सांगा त्यांना, असं सांगितलं की गप बसते. तर लिखाण येत नाही. आता गृहपाठ येत नाही म्हणतात. अहो त्याला 3 वर्षाचं पोर त्याला काय गृहपाठ? आम्ही मुलांना नाही, आम्ही पालकांना गृहपाठ देतो. ज्या त्यांना गृहपाठ दिलेले गृहपाठ पुढं आहे आपलं. काय गृहपाठ आहे की तुम्ही मुलाच्या झोपेचं नियोजन करा. 10 तास झोप कशी येईल याचं नियोजन गृहपाठ. तुम्ही आहाराचं नियोजन करा. त्याला सात्विक आहार, मातृभोजन, आईच्या हातचा आहार कसा मिळेल तुम्ही डबा द्यायचं नियोजन करा. त्यानंतर काय म्हणतात की बसण्या बेंचेस त्यांना सांगा तुम्ही कधी तुमचं लग्न झाल्यावर बागेत वगैरे गेले का? त्या हिरवळीवर बसायला म्हणजे मजा वाटते. बागेमध्ये सोफा टाकलाय आणि तिथे तुम्हाला बसायला दिले, बसणार का तुम्ही? अहो गोल बसण्यामध्ये जो आनंद आहे, शेवटी काय आहे, पृथ्वी तत्व आहे ना, पंचमहाभूत. सांगा ना त्यांना की मातीचे गोळे, पाणी आहे. त्यांना म्हणा की तुम्ही समुद्राकाठी जाता, त्यात तुंबता वगैरे, पण आनंद होतो का दुःख होतो? तसंच बोला. तर पृथ्वी तत्व आहे ना, आम्ही सगळं पंचमहाभूत शिकवतो. अहो बाहेर 70% पाणी आहे पृथ्वी, याच्यात 70% पाणी आहे ना आपल्या शरीरामध्ये. शरीरात 70%. बाहेर पोकळी आहे, आपल्या अवयवांमध्ये पोकळी आहे ना.
बाहेर पृथ्वी तत्व आहे, आपल्या शरीरामध्ये सुद्धा पृथ्वी तत्व. हे जेव्हा तुम्ही असं सांगा त्यावेळेला बरोबर. आता काय आहे की तुम्ही पहिल्या दिवशी ज्यावेळेस पालक येतील ना त्यावेळेस गंमत करावी की सुई आधी पालकांना फुटून द्या आधी बरोबर, किंवा तिथे काहीतरी ठेवा आणि त्यांना बॉल बरोबर तिथे मारायला सांगा. नाही लागत. पण त्यांना सांगा की तुमचा मुलगा जर डॉक्टर व्हायचा असेल तर त्याला सुई जोरा वाहता आला पाहिजे ना, म्हणजे तो बरोबर कट घेईल. नाही तर पंचायत होईल सगळी. कात्री आपण देतो मुलांना आणि त्याला कट करायला तो कागद. कात्री जर त्याने वापरली तर होणार काय? तर वर्गात बेंचीस बसायला नाहीये, तर गोल बसण्यामध्ये पृथ्वी तत्वाचे जे काही आपलं साधर्म्य आहे ते जर आपण वापरलं नाही तर काही उपयोग नाही. असं तुम्ही ठणकावून सांगा. ते नाही ऐकले तर परत नाही. नंतर काय, परीक्षा घेत नाही, स्पर्धा घेत नाही. पालकांच्या परीक्षा घेतो, परीक्षा पालकांच्या घ्या. नंतर दूध तूप शिरा, त्यांना म्हणा आम्ही दूध शिरा घेतो. तसं तुम्ही दूध तूप शिरा घ्या मुलांचं. काय आहे दूध तूप शिरा? दूध म्हणजे काय? दूध. तू म्हणजे दूषण देणे. आम्ही दूषण द्यायला शिकवत नाही पोरांना. तुमच्या म्हणजे पालकांचं दूषण देणे. दुसऱ्या दूषण देत बसत नाहीत आमची मुलं. आम्ही धक्का मारायला शिकवत नाही मुलं. तुलना करत नाही आम्ही कोणाशी. त्यांना एखाद्या पालकाला तुम्ही बोलून सांगा, बाकीच्यांना सांगा की याच्यामधून आमचं फक्त तुम्हाला प्रबोधन करण्याचं काम आहे, बाकी का आहे. त्यांना सांगा की परवा आम्ही सगळ्यांचे डबे चेक केले तर ताई तुम्हाला राग येऊ देत. मी पण तेच केले की तुमचा डबा जो आहे हा सगळ्यामध्ये योग्य नव्हता. थर्ड क्लास म्हणू नका, राग योग्य नव्हता, बाकीचे छान होते असं सांगा ना. त्यांना सांगितलं की आम्ही तुलना करत नाही की हा हुशार आहे, हा प्रगत आहे, हा प्रगत, असं आम्ही कधीच नाही. आम्हाला सगळे काय म्हणजे परस्पर निर्णय घेत नाही. आम्ही जर गाणं मुलांना विचारतो 3 वर्षाच्या, हे गाणं घ्यायचे का ते गाणं घ्यायचंय, मग मुलं बोलतात हा हे, मग आम्ही ते घेतो. परस्पर निर्णय जो आहे. त्यानंतर शी म्हणजे शिक्का मारत नाही, लेबल नाही लावत पडत. हा श्रीमंताचा आहे, हा याचा आहे, हा त्याचा आहे, हा आमच्या असं आम्ही लेबल आणत नाही. आणि रा म्हणजे आम्ही रागवत नाही, भलेही राग आपण म्हणत त्यांच्या समोर, आम्ही रागवत नाही. असं आम्ही दूध तूप शिरा जे आहे हे पालकांना आम्ही घेतो. तुम्ही पण असं मुलांविषयी करा, तुम्हाला योग्य वाटेल. पुढे आता पुढचं हा सांगितलं होतं परीक्षा घ्या, पालकांच्या परीक्षा घ्या. आता इथे एक चौकट मला मारायचा होता, पण तो काही जरा काही झालं ते जमलं नाही, तेवढं करा. आता हे बघा हे काय आहे ते तुम्ही याच्यावर 2 मिनिटं विचार करायचा. आणि पहिल्यांदा मी फक्त या रोला विचारणार काय होतं की आपण सगळे हात वर करतो आणि गोंधळ. तुम्ही फक्त विचार करा. तुम्ही मला फक्त असं सांगायचं की हा याच्यामध्ये 22 आकडा आहे, बरोबर. जे तुम्हाला वाटेल ते सांगा, जे वाटेल ते तुम्ही सांगा. जरा त्याच्यावर तिकडे पहा. आपण अशा पालकांच्या परीक्षा घ्या ना, बघा बरं काय म्हणतात. आता का विचार करू. हिस्ट्री ऑफ ह्युमन काइंड इज हिस्ट्री ऑफ थॉट. विचार करून झालं का? मला फक्त आता तुम्ही ही जी ओळ आहे तेवढं मला काय म्हणायचे मग सांग. येस बोला, काहीतरी बोला. 9 वय सांगा ना, याच्यात 9 वय चालेल.
काही पण सांग तुम्हाला जे वाटत. हा, या ताईने बरोबर सांगितले की काही रिपीट झालेलं नाही, एकदम बरोबर, अगदी बरोबर. ही येस, हा, या ताईने एकदम बरोबर सांगितलं की 100च्या आतील अंक आहे. मागे इकडे हा ताई, हा, या ताईने पण सांगितलं बरोबर. सम काही आहे, विषम सांग काही. समसंख्या आहेत, विषम संख्या आहेत. हा, इकडे नाही, मागे 2 अंकी संख्या आहेत, पण 9 आहे ना पुढे. 9 हा अगदी बरोबर सांगितलं त्यांनी. 9 हा एकच अंक आहे, एकदम बरोबर आहे, अगदी छान. सगळ्या ताईंनी एकदम छान उत्तरं दिली आहे. असंच पालकाला म्हणायचं, आपल्याला पटलं नाही तरी छान दिले आहे. येस ताई. प्रत्येक आडव्या लाईनमध्ये 3 अंक असे आहेत की ते सम आहेत, पण 3 अंक असे आहेत की ते विषम. ते समविषम नाही. बरं, आता बघा की आता वर्गात मुलं कशी असतात. आता हुशार मुलगा का होतो ते गिरवायचं नाही सांगितलं तर ते शास्त्र असं सांगतं की 70% खाली मार्क जे आहेत ना, तर त्यांना गिरवायला द्या. आता ते असं सांगतं की 15% अशी मुलं असतात. मग आपल्या वर्गामध्ये जर 40 मुलं असतील तर आपल्याला 7 मुलांना गिरवायला द्यावं लागेल. मग आपण 7 मुलांना देतो का गिरवायला? हो, सगळ्यांना. तर तसंही नाही. आता थोडासा मी विचार करतो, तुम्ही तर केलं पण मी करतो. बघा की ही जी पहिली ओळ आहे ना, त्याची बेरीज 139, दुसऱ्या ओळीची बेरीज 139, तिसरीची 139, चौथीची 139, अशी उभी 139, दुसरीची 139, तिसरीची 139, चौथीची 1, कोणताही चौकोन घ्या 139, कोणता पण. दिस इज द इंडियन नॉलेज सिस्टम, भारतीय ज्ञान परंपरा, रामानुजन थेरम. आणि पहिल्या ओळीवर तुम्ही जरा लक्ष द्या बरं 1 मिनिट आणि मला कुठेतरी सांगा. पहिली जी ओळ आहे ना, तिथे 22 लिहिले, 12 लिहिले, 18 लिहिले, 87 लिहिले, काही सांगू शकता? नाही, तेच सांगू शकता. तेच काही सांगू शकता? नाही. तर 22 डिसेंबर 1887 हा त्यांचा जन्मदिवस. 22 डिसेंबर 1887 हा रामानुजन यांचा जन्मदिवस आहे. बघ, आता मी होमवर्क देणार तुम्हाला. काय देणार की तुम्ही तुमची जन्मतारीख लिहायची आणि त्यानुसार असं कोड बांधलं. तर डोक्याला ताप द्या ना थोडं. नुसतं आपलं ते काढायचं आणि लगेच दोन्ही हात, मला एकाच हाताने टाईप करते तर काय असं काय आपण विचार करायचा, हे याच्या मागचं तत्व आहे. तर असे काहीतरी तुम्ही हे करून पालकांना परीक्षा घ्या ना. पालकांची बसतील का नाही घर सांगा बरं मला. अशी पालकांची आपण परीक्षा घ्यायची. तर पहिलं हे झाली. आता हे एनईपी जे आहे ना, त्यांनी सांगितलं 6 C's. एनईपी सांगितलं की क्रिटिकल थिंकिंग आहे, चुकीचा विचार, कम्युनिकेशन आहे, संवाद, कोलॅबोरेशन आहे, सहकार्य, क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता, कॅरेक्टर, चारित्र्य, सिटिझनशिप, नागरिक.
मुलांमध्ये आपल्याला आणायचंय आणि आपण पंचपॉईंटद्वारे हेच आणतोय, दुसरं काही नाही. आपण जे करतोय ना तेच NEP सांगते की तुमचं चारित्र्य चांगलं पाहिजे, नाही. एक परवा मी व्हिडिओ पाहिला, तर तो जेसिका कॉक्स हिचा होता. आता बघा बरं इकडे माझ्याकडे, जेसिका कॉक्स. तर या त्या महिला आहेत, अमेरिकन महिला आहेत आणि गंमत अशी आहे त्यांना हात नाहीत, दोन्हीही हात नाही. आणि पुढची गंमत आहे की दोन्हीही हात नसताना त्या पायलट आहेत, पायाने, दोन्ही पायाने. तुम्ही पहा जेसिका कॉक्स. आता मला पुढचं विचारायचंय, कोणता पंचकोश प्रबळ आहे? मनोमय कोश जो आहे हा प्रबळ आहे. एक एरिक्सन नावाचा ग्रस्त, नॉर्वेचा, हार अंगाला, पण एव्हरेस्ट पर्वत चढून गेला. त्याला खाली आल्यावर पत्रकारांनी विचारलं की तुम्ही तर ठार आंधळे आहे, कसं काय गेले वर? तो म्हणतो की तुम्हाला 2 डोळे आहेत, मला 2 डोळे नाहीये, पण माझ्या हाताला, माझ्या पायाला, माझ्या गालाला, माझ्या ओठाला, माझ्या सर्वांगाला डोळे फुटले होते, तेव्हा मी एवढे. पंचकोशी शिक्षण जे आहे हेच आहे. आपण जे पंचकोश शिकले ते हेच. हे तुम्ही पालकांना सांगितलं ना, मला एक विनंती कर की काल जो विषय झाला होता बैठकीमध्ये संध्याकाळी, की आपल्यामध्ये एकरूपता पाहिजे सगळ्या. मला फक्त मुख्याध्यापिका ज्या आहेत त्यांना एवढी विनंती करायची की तुम्ही जी पालक सभा घेणार, तुम्ही अगोदर एक ऑनलाईन मीटिंग ठरवा काय सांगायचं. तुम्ही वेगळे सांगणार, या वेगळे सांगणार, त्या वेगळे सांगणार, आणि ते तुम्ही तुमच्या ताईंना आधी सांगा. आधी ताईंना सांगितलं तर आपल्यात एकरूपता राहील आणि मग आपली एकरूपता दिसेल. तर क्रिटिकल थिंकिंग जे आहे ना, चिकित्सक विचार कसा करायचा सांगतो आणि पुढे जातो. आता मी ज्या वेळेला प्राचार्य झालो त्यावेळेला या वर्गावर त्या वर्गावर आपलं चक्कर मारणे हे एक काम असतं. मग एका वर्गावर धिंगाणात आलो होता, तिथे गेलो तर वर्गात कोणी नव्हतं. मग मी जाऊन उभा राहिलो आणि त्यांच्याशी बडबड करत. मग ते मला म्हणाले की गोष्ट सांग, गोष्ट. तुम्ही म्हणलं मी गोष्ट सांगतो, पण तुम्ही पण ती गोष्ट आहे ना ती मला सांगायची, वेगळा विचार करून बरं. हो. मग मी त्यांना गोष्ट सांगितली. एक होता कावळा, एक होती चिमणी. कावळ्याचं घर, चिमणीचं घर. असं एका दिवशी काय झालं इथपर्यंत तुम्ही लिहायचं. कावळ्याचा एक होता कावळा, एक होती चिमणी. कावळ्याचं घर शेणाचं, चिमणीचं घर मेणाचं. इथपर्यंत लिहायचं. पुढे तुमच्या मनाने लिहायचं. पुढे क्रिटिकल थिंकिंग करणे, चिकित्सक विचार करतात. आणि लिहिलं त्यांनी आणि मग हात वर घाल. मी म्हणलं की हात वर कुणी करायचं, मी जरा हे करत गोंधळ पार. मग एक मुलगा उठला आणि तो आला ना वाचायला. तो काय लिहितो, एक होता कावळा, एक होती चिमणी. कावळ्याचं घर शेणाचं, चिमणीचं घर मेणाचं. आणि झालं असं, पावसाळा आला, हिवाळा आला आणि उन्हाळा. टेम्परेचर 42 ते 45. चिमणीचं घर मेणाचं वितळू लागलं. कावळ्याचं घर शेणाचं एअर कंडिशन. चिमणी कावळ्या
कावळे दादा कावळे दादा. मग कावळे दादानी दार उघडलं नाही असं नाही. कावळे दादा म्हणाला आपण एकच बिरादरीचे आहोत. मी तुला तुझ्या लेकरांसहित येऊन तुला गोड धोड खाऊ घालीन. बघा बरं कसं काय पोरं काय दुःख असत. एक सांगा पालकांना हे अशी तुमची मुलं आहे. तुम्ही सांगा त्यांना पालकांना की आमची मुलं जी आहेत ती तुम्ही जे क्रियाकलाप घेतात की त्यामधून त्यांचं गणित आहे, विज्ञान आहे, कला आहे, आम्ही कशी लोक ते सांगा. दुसरा मुलगा जो आहे तो सांगू ना. दुसरा मुलगा आहे ना तो आला तो आला आणि एक होता कावळा एक होती चिमणी. कावळ्याचं घर महिन्याचं एकदा असाच पाऊस आला. शाळा सुटली, पावसात भिजत मी घरी गेलो. आईने कावळ्याने माझं डोकं पुसलं, अंग पुसलं, कपडे बदलले. तेवढ्यात दारावर टकटक झाली. मी दार उघडलं. एक आजोबा मला म्हणाले की बाहेर पाऊस येतोय, मी इथं वरांड्यात थांबतो. तेवढ्यात मी घरात गेलो. बाबांनी विचारलं की टकटक कोणी केलं. मी सांगितलं एक आजोबा आलेले आणि ते वरांड्यात थांबलेले आहेत. बाहेर पाऊस फार येत आहे. मला बाबा म्हणाले कोणत्या गावचा कसा माणूस बाहेर हाकलं ते त्याला. आपण सर्व चिमण्या नाहीत. खाली लिहितो तो आपण सर्व चिमण्या नाही, दार न उघडणाऱ्या. काय सातवीचा त्यांना 97 तर चिकित्सक विचारतो आहे कम्युनिकेशन. आता आज तर संपलंच आहे कम्युनिकेशन, संवाद संपलेला, सगळा संवाद संपलेला. घरातच कुणी बोलत नाही. कोलॅबोरेशन सहकार्य करायचं. एक सहकार्याविषयी किंवा या संवादाविषयी एक पुस्तक आहे. स्टीफन कॉबी नावाचा लेखक आहे आणि 7 हॅबिट्स ऑफ 7 हायली एज्युकेटेड पीपल असं नाव आहे त्याचं. तर त्यांनी काय केलं, त्यांनी 3000 लोकांकडे गेला तुमच्यासारख्या म्हणजे की जो आई म्हणून खरंच कर्तव्य केलेले, जो कंपनीचा मालक आहे त्यांनी खरंच कंपनीचं केलेलं, जो भाऊ म्हणून भावाचं कर्तव्य केलं. म्हणजे त्यांनी आपलं जे आहे आणि 3 वर्ष विचार केला. 3 वर्ष विचार आणि त्यांनी त्याला या 3000 लोकांमध्ये 7 सवयी अशा आढळल्या म्हणून त्यांनी 7 हॅबिट्स ऑफ हायली एज्युकेटेड पीपल असं त्याचं हे केलं. आणि त्या 7 सवयी ज्या आहेत ती पहिली प्रोएक्टिव्ह दिली. आता आपण सगळे ऍक्टिव्ह आहेत पण प्रोएक्टिव्ह म्हणजे काय की हे आपलं आपण पंचकोशात सांगतो की प्रतिकूल परिस्थितीला सानुकूल परिस्थिती बनवायची, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायची. तर सृजनशीलता आपण घेतो सगळ्यात. चारित्र्य जे आहे हे आपलं चांगलं हवं आणि सिटिझनशिप भारतीयत्व जे आहे हे यामध्ये पुढे. आता एनईपी मध्ये अंतर्भाव झालेला आहे. कसं झालेलं आहे हे बघा. अनौपचारिक, आनंददायी, अनुभवजन्य, निसर्ग निगडीत हे तुम्ही ऐकत आहात दररोज. हे दररोज ऐकताय तुम्ही. मग त्यांना सांगा ना की असं शिक्षण आहे एनईपीचं जे आहे ना ते देतो ना. आनंददायी शिक्षण आहे. अहो तुम्ही एकदा त्या चिखलात हात घाला म्हणा, तुमचा मड काय म्हणतो भात घेऊ नका, चिखलात जोड बघा. आम्ही गणपती करून घेतो तुमच्या मुलांच्या आनंदाने. निसर्ग निगडीत जर आपण राहिलो नाही तर काय आपली स्थिती राहील. किती दिवस ऑनलाईन मागवणार जेवण. तर अनुभवजन्य आपण शिक्षण देतो. हेच आपल्या भारतीय याच्यामध्ये मानलेलं आहे. स्वदेशी, स्वभाषा आणि स्वसंस्कृती असं शिक्षण आम्ही देतोय. पालकांना सांगण्यासाठी येते. आता स्वदेशी देशाचा कोणाला अपमान नसणार. तुम्हाला वाईज अँड अदरवाईज हे तुळजापूरजींचं पुस्तक त्यामध्ये त्यांनी गोष्ट मी परवा सांगितली आपल्या
तिथे जर्मनीला गेल्या होत्या आणि तिथे गेल्या बागेमध्ये थोडासा पाऊस यायला लागला, छत्री वगैरे होती. एका बाकड्यावर बसल्या, तिथे एक म्हातारे आजी आजोबा बसले होते. तेवढ्यात एक तरुण मुलगा आणि तरुण मुलगी हे दोघं आले. तिथे हुतात्मा स्मारक होतं. त्या हुतात्मा स्मारकाला पुष्पगुच्छ व्हायला नमस्कार केला त्यांच्या रीतीमध्ये आणि ते गेले. तुला मूर्ती पुढे प्रश्न पडला, हे काय झालं, हे काय प्रकार आहे हा? म्हणजे तिथे आजी आजोबांना विचारलं तर ते म्हणाले की आम्ही आमच्या देशाला हे जे हुतात्मा स्मारक आहे ना त्याच्यामुळे आम्ही आहोत. त्यांनी आपला जीव दिलाय म्हणून आम्ही श्वास घेतोय आमच्या देशामध्ये, हे आम्ही मुलाला रुजून सांगतो. आणि लग्न झाल्यानंतर त्याने अगोदर तिथे पुष्पगुच्छ व्हायचा आहे, नमस्कार करायचा आहे आणि मग जिकडे जायचं तिकडे जायचं. आणि आपलं सत्यनारायण पण होऊ देत नाही. तर स्वदेश, स्वभाषा. आता चीन, जपान, जर्मनी, स्पेन त्यांच्याच भाषेत इंजिनिअरिंग आहे, त्यांच्याच भाषेत मेडिकल आहे, त्यांच्याच भाषेत आर्किटेक्ट आहे, सगळं त्यांच्या भाषेत. त्यांच्या भाषेत ते जगावर राज्य करतात आणि आपण उगाच स्वभाषा का सोडतो.